नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आता उन्हाळ्यात सुट्ट्या चालू आहे, त्याच्यामुळं आम्हाला जायचं आहे. पोरांचं चालू होतं वॉटर पार्कला जायचं आहे. हे सगळे रेडी झालेले वॉटर पार्कला जायला. ध्रुव, तीर्थ, खुशी, रुची, तनू सगळे जायचं ना वॉटर पार्कला. काय काय करायचंय मग वॉटर पार्कला? तर निघालेलो आहे आम्ही आता. काय झालं तिथे? खुश आहे का बरं? टुपकी आणायची. आता सध्या आम्ही आहे कमलपूरच्या बंधाऱ्यावरती. म्हणजे इथे एक बंधारा आहे आणि त्याच्यावर पूल बनवलेला आहे. त्याच्यावरून आम्ही कमलपूरला चाललेलो आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आम्ही एंट्री घेतोय. गोदावरी, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असे दोन भाग पाडते साधारणतः. नदी सध्या पूर्णपणे कोरडी आहे आणि हा बंधाऱ्यावरचा पूल आहे. जेव्हा नदीला भरपूर पूर येतो ना, तेव्हा या पुलावरून पण पाणी असतं. त्याच्यामुळं दोन्ही भागातला संपर्क पूर्णपणे तुटतो. आता हे समोर जे आश्रम दिसतंय ना, हे चक्रधर स्वामीचा आश्रम आहे. कमलपूर इथले कमलपूर येथील भरपूर प्रसिद्ध आहे. हे मंदिर बघा किती भारी आहे. ऑल भारतात चक्रधर स्वामी इथं राहिले होते काही दिवस, त्याच्यामुळे बनवलेलं आहे. ऑल भारतातून लोक, पूर्ण भारतातून लोक येतात इथे. Where the neon glows, every block tells a tale, the whole city. तिकीट कुठं काढ लागत विचारलं भाऊ. तशी कच्ची रिसिप्ट भेटते इथं. 3200 रुपये लागले. 4 अडल्ट आणि 3 मायनर आहे त्याच्यामुळं. हे आहे लक्ष्मी ॲग्रो टुरिझम. इथं आलेलो आहे आम्ही श्रीरामपूरला. बाहेर इथं दिसतंय, बाहेरून आतमध्ये जाऊन बघतात कसं आहे. तर इथं आलेलो आहे आम्ही. इथं तिकिटाचं बोलायचं झालं तर साधारणतः 800 रुपये अडल्टचे होते, इन्क्लुडिंग जेवण वगैरे सर्व. तर मायनरचे मी चेक नाही केले, पण मायनरचे विदाऊट जेवण वगैरे 400 रुपये होते आणि जेंट्सचे म्हणजे अडल्टचे साधारणतः 500 रुपये होते. तर अशा आम्ही 7 जण होतो आणि मुलं सर्वजण बऱ्यापैकी खुश होते. भरपूर जण ह्यावेळी वॉटर पार्कमध्ये पहिल्यांदाही जाणार होते. तर निघाले मुलं बॅग घेऊन वगैरे वॉटर पार्कमध्ये. सुरुवातीला मी काय केलं ना, मी काही वॉटर पार्कमध्ये नव्हतं गेलेलो, कारण फोन घेऊन जाणं मला रिस्की वाटलं. ते कवर देत होते फोनसाठी 100 रुपयाला, पण मग गॅरंटी नव्हती द्यायची की पाणी जाईल का नाही, म्हणून मी काही ती रिस्क घेतली नाही. बाय द वे तिथं लॉकरची पण सुविधा होती. लॉकरसाठी वेगळे 100 रुपये मोजावे लागत होते आणि 100 रुपये डिपॉझिटचे, असे 200 रुपये भरावे लागत होते. लॉकरची की रिटर्न करताना आपल्याला 100 रुपये ते वापस देणार होते. तर आता इथे सर्वजण पाण्यामध्ये खेळताय, मी फक्त मात्र शूटिंग काढतोय. बऱ्यापैकी चांगलं वाटत होतं मला वॉटर पार्क. बऱ्यापैकी राईड पण होत्या. लहान मुलांसाठी वेगळा सेक्शन होता, मोठ्या माणसांसाठी वेगळी राईडची सोय होती. पण मी त्या साईडला कॅमेरा घेऊन गेलो नाही, कारण ऑब्वियसली मला नाही दाखवायचं आहे जास्त, कारण भरपूर साऱ्या लेडीज वगैरे असतात. तर त्याच्यामुळं मुळात मी शूटिंग जास्त नाही काढली इथं. तर मुलं बऱ्यापैकी चांगले खेळताय आणि भरपूर चांगली मजा येते. आता ही जी बकेट आहे वरतून पाणी पडताना, तेव्हा सगळ्यात जास्त मजा येते. तर ही समोर बघा रुची आता खेळती आहे. रुचीला भरपूर दिवसाची इच्छा होती वॉटर पार्कमध्ये जायची. तनूची पण तशीच इच्छा होती वॉटर पार्कमध्ये जायची. आणि रुचीला मागं मला म्हणली पण होती की पप्पा मला स्विमिंग शिकायची आहे. पण काय आहे ना, गंगापूरला आहे ना आमच्या म्हणजे स्विमिंग पूलच नाही आहे डायरेक्ट. वैजापूरला आहे, पण वैजापूर भरपूर लांब आहे आमच्यापासून. गंगापूरला नाही आहे. त्याच्यामुळं रुचीला
भरपूर दिवसाची स्विमिंग शिकायची ती इच्छा अपूर्णच आहे अजून तरी. बघू भविष्यात नक्की मी तिला स्विमिंगचे क्लासेस लावेल, जेणेकरून की तिला स्विमिंग शिकता येईल. विशेषतः काय ना, ती तोंडाने म्हणलेली मला स्विमिंग शिकायची पप्पा. बाकी दुसरं मला शक्यतो कोणी म्हणलेलं नाही आहे, ध्रुव तीर्थ म्हणलेलं नाही आहे. पण रुची म्हणलेली मला की पप्पा मला स्विमिंग शिकायची आहे. आता हे सर्वजण वरती जात आहे. बाय द वे हा जो सेक्शन आहे ना लहान मुलांचा आहे. इथं पाणी गुडघ्यापेक्षा थोडंसं उंच होतं, पण म्हणजे साधारणतः 2 ते 3 फूट पाणी होतं. जास्त काही खोल पाणी नव्हतं इथं. त्याच्यामुळं मुलं इझिली खेळत होते आणि सर्व लहानच मुलं होते. पण आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे वॉटर पार्कला, म्हणजे मुलांना घेऊन. त्याच्यामुळं आम्ही पण त्यांच्यासोबतच राहत होतो. आता हा जो समोर वॉटर म्हणजे स्विमिंग टँक दिसतोय ना, तो अडल्टसाठी आहे. साधारणतः 4 ते 5 फूट हाईट होती त्याची, इतकं पाणी होतं त्याच्यामध्ये. त्याच्या समोर ब्रेक डान्स वगैरे होता आणि त्याच्या राईट साईडला आहे ना मोठ्या माणसासाठी राईड होत्या. छोटाच आहे हा जो वॉटर पार्क आहे तो, पण बऱ्यापैकी चांगला आहे. मुलं खेळताय, मुलांसारखाच आहे, जेंट्ससारखा वाटत नाही जास्त. तर आता सगळे खेळताय, मीच खेळत नाही भरपूर वेळचं. मी शूटिंग काढत होतो. आता फोन मी ना ड्रॉवर म्हणजे लॉकरमध्ये ठेवतो. लॉकरचे पण 100 रुपये घेतले आहे यांनी, लॉकरचे चार्जेस वेगळे होते. आता मी जातो आणि माझा ड्रेस बदलतो आणि मी पण जातो वॉटर पार्कमध्ये. आता इथून पुढं शूट नाही करता येणार मला. काय हो ना, आता मिसळ खो पण एका ठिकाणी आलो आम्ही आता बाहेर. हां नाही गरम होईल आता फोन. स्विच ऑफ नव्हता. तुला नाही खायची? चांगली का? चालायचं? चोकोबार आहे का? तर इथं जेवणाबद्दल सांगायचं जर झालं ना, तर बऱ्यापैकी लोक जेवत होते. पण मला इथल्या जेवणाचं माहिती आहे, इथलं जेवण टिपिकल लग्नातल्या जेवणावानी असतं. पुरी, भाजी, वरण, भात आणि आज जिलेबी होती इथे, मी बघितली ती. जेवण मला इतकं काही खास वाटलं नव्हतं इथलं. म्हणजे मुलांनी पण पहिले येऊन गेलेले आमचे, त्यांना काही इतकं विशेष वाटलं नव्हतं. टिपिकल लग्नातलं जेवण असतं आणि त्याच्यासाठी 300 रुपये घेता हे लोक. नाश्ता पण असतो त्याच्यामध्ये, पण मग नाश्त्याला पोहेच देता. तर आता मला आहे ना समोर एक सुपारीचं झाड दिसतंय आणि म्हणलं चला सुपारी तोडून घेऊ, कारण तुम्हालाही दाखवता येईल आणि बघायची होती कशी सुपारी येते साधारणतः. मी पहिल्या एकदा कोकणात फिरायला गेलो होतो तेव्हा सुपाऱ्या भरपूर आणल्या होत्या तिथून. एका हॉटेलला थांबलो होतो, तिथं भरपूर सुपाऱ्या पडलेल्या होत्या खाली, तिथून वेचून आणल्या होत्या मी. साधारणतः 7 ते 8 सुपारी आणल्या होत्या. पण आमच्या घरी कोणी शक्यतो सुपारी खात नाही, फक्त दाखवायला आणल्या होत्या. आणि आता पण मी तेच करतोय, दाखवायला घेऊन जातोय फक्त. सुपारी तोडून आम्ही बाहेर आलो. चला. काय झालं? कुठं काढायचं तुला फोटो? खुशीला फोटो काढायचा आहे आमच्या. असं पाणी बनवलेलं आहे, पण याच्यात मासे वगैरे नाही बरं का काही. दीदी वॉटर पार्क कसं राहिलं? भारी आहे. कसं राहिलं खुशी? कसं राहिलं वॉटर पार्क? तीर्थ कसं राहिलं? तीर्थला झोप येऊ राहिली. हॉटेलमध्ये जेवण झालं मस्त पैकी. घरी आल्यानंतर संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं. भरपूर जास्त पाऊस होईल असं वाटतंय. जर झाला तर उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवल. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.